Welcome students. Today we will see third chapter Health, the ultimate treasure. तर तुमचा थर्ड चॅप्टर जो आहे तो पूर्ण हेल्थशी रिलेटेड आहे की हेल्थची ह्यामध्ये सायंटिफिक डेफिनेशन दिलेली आहे. प्लस त्याबरोबर तुम्हाला इथं काय सांगितलंय की हा एक प्रकारचा ट्रिजर आहे, अल्टिमेट ट्रिजर. तर ट्रिजर म्हणजे काय, ह्याचा अर्थ काय होतो? खजाना. म्हणजे सर्वात मोठी आपली संपत्ती. आपल्या मराठीमध्ये म्हणलं जातं की आरोग्य ही सगळ्यात खरी संपत्ती आहे. तर त्याविषयी आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये. हाऊ डज युअर बॉडी रिस्पॉन्ड टू अन इन्फेक्शन सच ॲज कॉमन कोल्ड? ज्यावेळी तुम्हाला एक कॉमन कोल्ड होतो म्हणजे सर्दी वगैरे होते, त्यावेळी तुमची बॉडी कशा पद्धतीनं रिस्पॉन्ड करते. वी रेअरली सी केसेस ऑफ स्मॉल पॉक्स और पोलिओ दीज डेज. आता या दिवसांमध्ये आपल्याला स्मॉल पॉक्स, पोलिओ यासारखे जे डिसीज आहेत ते रेअरली पाहायला मिळतात, म्हणजे क्वचितच पाहायला मिळतात. बट डिसीज लाईक डायबिटीज अँड हार्ट प्रॉब्लेम्स आर मोर कॉमन. डायबिटीस आणि हार्ट प्रॉब्लेम म्हणजे हार्ट अटॅक वगैरे किंवा हार्टमध्ये ब्लॉकेज होणे हे आपल्याला कॉमनली पाहायला मिळतात. तर का असे असे रोग कॉमनली का व्हायला लागलेले आहेत? याचं कधी कारण तुम्ही शोधलं आहे का? कुड क्लायमेट चेंज लीड टू न्यू टाइप्स ऑफ डिसीजेस? का जे क्लायमेटमध्ये जो चेंज होत आहे त्याच्यामुळे हे नवीन प्रकारचे डिसीज होत आहेत का? हाऊ डू इमोशन्स लाईक स्ट्रेस और वरी अफेक्ट अस अँड मेक अस सिक? आता आपण इमोशनली आपल्यामध्ये जे चेंजेस होतात किंवा आपल्याला स्ट्रेस जाणवतो किंवा वरी म्हणजे प्रेशर किंवा अभ्यासाची काळजी वगैरे तुम्हाला वाटत असेल किंवा एक्झाम जवळ आले की तुम्हाला स्ट्रेस फील होतो, तर अफेक्ट म्हणजे याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो आणि तुम्ही यामुळे आजारी पडता का? देन नेक्स्ट, why do some groups of people get affected more than others during this disease outbreaks? म्हणजे काही लोक किंवा लोकांचा ग्रुप म्हणजे असं ते काही डिसीज झालेल्या किंवा रोग झालेल्या पीपल्समध्ये किंवा लोकांच्यात मिक्स झाले की त्यांना पण रोग होतो का? तर तुम्ही या गोष्टीचा कधी विचार केलाय का किंवा या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा कधी प्रयत्न केला आहे का किंवा असे विचार तुमच्या डोक्यामध्ये आले आहेत का? तर या सगळ्या मागचे रिझन काय आहेत, कारण काय, तर हे या चॅप्टरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. फर्स्ट पॉइंट आहे हेल्थ. इज इट मोर दॅन नॉट फॉलिंग सिक? आता हेल्थ म्हणजे नेमकं काय? तर हेल्थ म्हणजे काय, तर तुम्ही आजारी पडलेले नाही आहात, म्हणजे तुमची बॉडी सिक नाही, हेल्दी आहे. सगळे परफॉर्मन्स बॉडीचे जे फंक्शन्स आहेत ते प्रॉपरली परफॉर्म करत आहेत. व्हॉट डू द न्यूज क्लिपिंग्स ऑन द नोटीस बोर्ड्स टेल यू अबाउट people's health in our country? Is being healthy just about not having disease? तर आपण आपल्या कंट्रीमधल्या लोकांची जी हेल्थ आहे तर ते आपण कशी डिफाईन करू की ते हेल्दी जस्ट बिकॉज म्हणजे ते कशामुळे आहेत, तर त्यांना डिसीज नाही म्हणून. हेल्थ ऑल्सो इन्क्लूड्स फीलिंग गुड फिजिकली. हेल्थ म्हणजेच काय, फीलिंग गुड म्हणजे तुम्हाला छान वाटलं पाहिजे फिजिकली, अँड स्टेईंग पॉझिटिव्ह म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह असला पाहिजे, म्हणजे तुमच्या डोक्यात चांगले विचार असले पाहिजे. अँड हॅव्हिंग स्ट्रॉंग रिलेशनशिप्स आणि तुमचं नातं सुद्धा कसं असलं पाहिजे, स्ट्रॉंग असलं पाहिजे. म्हणजे हेल्थ म्हणजेच काय की तुम्हाला एकतरी डिसीज नसायला पाहिजे शरीरामध्ये कोणताही, प्लस तुम्हाला छान फील केलं पाहिजे, तुम्ही गुड फील केलं पाहिजे. फिजिकली तुम्ही गुड फील केलं पाहिजे आणि तुम्ही पॉझिटिव्ह स्टे राहिला पाहिजेत किंवा पॉझिटिव्हिटी पाहिजे तुमच्यामध्ये. त्याचबरोबर तुमचे रिलेशनशिप सुद्धा कसे पाहिजेत, स्ट्रॉंग पाहिजेत. अ हेल्दी पर्सन टेक्स केअर ऑफ देअर बॉडी, मेंटेन्स अ पॉझिटिव्ह माइंडसेट अँड एन्जॉय सोशल लाईफ. आता हे जे पॉईंट सांगितलेले आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत की एक हेल्दी पर्सन, एक निरोगी व्यक्ती, तो त्याच्या बॉडीची काळजी घेतो
बॉडीची काळजी घेतो म्हणजेच काय, एक्झरसाइज करतो, तो जे जेवण जेवतो किंवा त्याचा जो आहार असतो तो हेल्दी असतो. त्याचप्रमाणे मेंटेन अ पॉझिटिव्ह माइंडसेट. आता माइंडसेट म्हणजे काय, आपले मन प्रसन्न ठेवणे, डोक्यामध्ये चांगले विचार आणणे, अशा पद्धतीचे, की ज्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपला होईल किंवा पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन होईल या पद्धतीने. अँड एन्जॉय सोशल लाईफ. एन्जॉय सोशल लाईफ म्हणजे त्यामुळे त्याचं रिलेशनशिप पण चांगलं राहतं, त्याचे सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये असणारं त्याचं नातं उत्तम राहतं. लेट अस नाऊ एक्सप्लोअर व्हॉट इट ट्रूली मीन्स टू बी हेल्दी. आता या सगळ्याचाच अर्थ म्हणजे हे नेमकं काय सांगितलेलं आहे हे खाली चॅप्टरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, की ट्रूली हेल्दी म्हणजे खरंच हेल्थ म्हणजे नक्की काय. नेक्स्ट, लेट अस रीड. A grade 8 student moved to a new school in another city. एक विद्यार्थी आहे आणि तो एका नवीन स्कूलमध्ये गेलेला आहे, एका नवीन सिटीमध्ये. With no friends in his new environment and busy parents. आता त्याचे जे पेरेंट्स आहेत ते कामामध्ये बिझी आहेत, त्यांच्या वर्कमध्ये, जॉबमध्ये, आणि नवीन ठिकाणी गेल्यामुळं नवीन वातावरणामध्ये त्याला कोणीही मित्र नाही. ही फेल्ट लोनली. आणि त्यामुळे त्याला एकटं वाटतं. म्हणजे बरोबरच आहे, कोणी फ्रेंड्स नाहीत खेळायला किंवा स्टडी पण डिस्कस करायला कोणी नाही आहे. स्कूल नवीन आहे, जागा नवीन आहे, गाव नवीन आहे, आणि त्याचे जे आई वडील आहेत ते पण कामामध्ये बिझी आहेत, त्यामुळे त्याला एकटं वाटतंय. टू कोप ही स्पेंड मोर टाइम ऑन हिज फोन अँड सोशल मीडिया, बट दिस मेड हिम फील वर्स. त्यामुळं साहजिकच आहे की त्याच्या हातामध्ये फोन आहे, मोबाईल, आणि तो सोशल मीडियावरती म्हणजे सफर करत बसतो, रील बघत बसतो, आणि त्यामुळे त्याला कसं वाटतंय, फील वर्स म्हणजे खराब वाटतंय. ही स्टॉप्ड ट्राईंग टू मेक फ्रेंड्स. मग त्यानं फ्रेंड्स बनवायचे बंदच करून टाकले. हॅड हेडेक्स, लॉस्ट वेट अँड कुड नॉट स्लीप वेल. मग यामुळं त्याच्या शरीरावरती काय परिणाम झाला, की त्याचं डोकं पण दुखायला लागलं, त्याचं वेट पण कमी झालं, म्हणजे प्रॉपर वेट जेवढं पाहिजे त्यापेक्षा कमी झालं. त्याचबरोबर त्याला झोप पण, छानशी झोप येईना. अ डॉक्टर ॲडवाइज्ड लेस स्क्रीन टाईम अँड मीटिंग अ काउन्सिलर. मग डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही मोबाईल कमी वापरा, त्याचा वापर कमी करा, आणि तुम्ही सल्ला घ्या. द स्कूल काउन्सिलर अरेंज्ड हेल्प टू सपोर्ट हिम इन मेकिंग फ्रेंड्स. मग त्याच्या स्कूलमधले जे काउन्सिलर आहेत त्यांनी काय केलं की त्याला सपोर्ट केला. कशासाठी केला तर टू मेकिंग फ्रेंड्स अँड इम्प्रूव्हिंग हिज हेल्थ. तर त्याचा उपयोग त्याला त्याची हेल्थ सुधारण्यासाठी झाला. थिंक अँड रिफ्लेक्ट. मग या ठिकाणी विचार केला आणि त्याच्यामधून आपल्याला काय शिकायला मिळते ते बघायचं आहे. व्हॉट वॉज द कॉज ऑफ द बॉईज हेल्थ प्रॉब्लेम्स. आता त्या मुलाच्या हेल्थचा नक्की प्रॉब्लेम काय होता. हाऊ डीड हिज हॅबिट्स अँड सराउंडिंग्स अफेक्ट हिज वेलबिंग. आणि त्याच्या ज्या सवयी होत्या आणि त्याच्या आजूबाजूचे जे सराउंडिंग होतं, वातावरण होतं, त्याचा त्याच्या आरोग्यावरती कशा पद्धतीने परिणाम झाला. ॲज पर द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHO, म्हणजे ही जगातली आरोग्य संस्था आहे, WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. हेल्थ इज डिफाइन्ड ॲज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मियरली द अब्सेन्स ऑफ डिसीज. आता हेल्थ म्हणजे नक्की काय, हेल्थ म्हणजे नक्की आपण चॅप्टरच्या सुरुवातीलाच दिलं होतं की हेल्थ म्हणजे काय, तर नुसते अब्सेन्स ऑफ डिसीज का, म्हणजे तुमच्या शरीराला कोणताही रोग नाही मग तुम्ही हेल्दी आहात का, तर असं नाही आहे. WHO काय सांगितलेलं आहे की तुमची हेल्थ म्हणजे कशी डेफिनेशन आहे त्याची, की स्टेट ऑफ कम्प्लीट, म्हणजे पूर्ण तुम्ही कसे पाहिजेत. फिजिकली तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे, हेल्दी पाहिजे, मेंटली तुम्ही हेल्दी पाहिजे, आणि तुमची सोशल लाईफ पण वेलबिंग म्हणजे हेल्दी पाहिजे. फक्त तुमच्यात डिसीज नसला पाहिजे असं नाही पाहिजे, तर तुम्ही फिजिकली, मेंटली, तुमची सोशल लाईफ हेल्दी पाहिजे. देन यू आर कॉल्ड, यू आर हेल्दी मॅन और हेल्दी पर्सन.
A healthy person can generally perform various tasks more efficiently and cope well in different and difficult situations. आता हेल्दी पर्सन जे आहेत किंवा हेल्दी व्यक्ती जे आहेत ते काय परफॉर्म करतात, व्हेरियस टास्क म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी टास्क त्यांच्या लाईफमध्ये ते कंप्लीट करतात विथ मोर इफिशियंटली, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं करतात. अँड त्याचबरोबर ते डिफिकल्ट आणि डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या सिच्युएशनला, परिस्थितीला आणि कठीण समस्यांना सुद्धा ते चांगल्या पद्धतीनं हँडल करतात. अ हेल्दी पर्सन कॅन ॲडजस्ट वेल विथ पीयर ग्रुप्स अँड अदर मेंबर्स ऑफ सोसायटी. सोसायटीमधल्या सर्व मेंबर्ससोबत हेल्दी पर्सन्स ॲडजस्ट करून घेतात. लेट अस अंडरस्टँड मोर अबाउट हेल्थ. ठीक आहे, आपल्याला हेल्थ म्हणजे कळलेलं आहे, हेल्दी पर्सन कशाला म्हणायचं हे समजलेलं आहे. तर त्याच्याबद्दल अजून डिटेलमध्ये जाणून घेऊयात. आवर सायंटिफिक हेरिटेज. Ayurveda teaches us that true health is a balance of body, mind and surroundings. आता आयुर्वेदामध्ये आपल्याला काय सांगितलंय की हेल्थ म्हणजे काय, बॉडी, माइंड अँड सराउंडिंग याच्यामध्ये काय असलं पाहिजे, बॅलन्स करता आलं पाहिजे. आपल्याला आपली बॉडी फिजिकली व्यवस्थित मेंटेन करता आलं पाहिजे, माइंड इमोशनली मेंटेन करता आलं पाहिजे आणि सराउंडिंग्स म्हणजेच आपली सोशल लाईफ आपल्याला मेंटेन करता आली पाहिजे. फॉलोविंग दिनचर्या. दिनचर्या म्हणजे डेली रुटीन अँड ऋतुचर्या म्हणजे सीझनल रुटीन हेल्प्स मेंटेन धिस बॅलन्स. इटिंग फ्रेश होलसम फूड सुटेड टू वन्स प्रकृती. प्रकृती मीन्स बॉडी कॉन्स्टिट्यूशन इज इसेन्शियल. म्हणजे डेली रुटीन तुमचं जे काही असेल प्लस सीझनल म्हणजे त्याच्यामध्ये समर, मान्सून, विंटर वगैरे, तर त्यामध्ये आपल्याला फ्रेश फूड खायचं आहे जे आपल्या बॉडीला सूट होईल. म्हणजेच प्रकृतीला म्हणजे वात, पित्त, कफ या प्रकारची जी बॉडी असते, प्रकृती असते, तर त्याला जे सूट होईल त्या पद्धतीचं आपण डाएट घ्यायचं आहे. प्लस काय करायचं आहे, रेग्युलर एक्झरसाइज, क्लिनलीनेस, रेस्टफुल स्लीप अँड अ काम माइंड सपोर्ट ओव्हरऑल वेल बिईंग. त्याच पद्धतीने आपण रेग्युलर एक्झरसाइज करायचं आहे, क्लिनलीनेस असला पाहिजे म्हणजे स्वच्छता रोजची जी असेल ते आपल्या शरीराची, रोज आंघोळ करणे, दात घासणे, स्वच्छ कपडे घालणे वगैरे वगैरे, आणि झोप सुद्धा रेस्टफुल झोप पाहिजे. दिस कॅन ऑल्सो बी अचिव्ड थ्रू प्रॅक्टिसेस लाईक योगा, मेडिटेशन अँड माइंडफुलनेस. मग हे सगळं आपण कशा पद्धतीनं किंवा आपल्याला जर या गोष्टी आयुष्यामध्ये अचीव करायच्या असेल तर त्याच्यासाठी आपण योगा करू शकतो, मेडिटेशन करू शकतो आणि माइंडफुलनेस सुद्धा करू शकतो. योगा आणि मेडिटेशन आजकाल फेमस आहेच. योगाचे 2-3 प्रकार सुद्धा अगदी सोपे तुम्ही रोज करू शकता. मेडिटेशनचे बरेच प्रकार आहेत, ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. स्मरणशक्ती वाढते, त्यामुळं वाचलेलं, अभ्यास केलेला लक्षात राहतो. देन नेक्स्ट, हाऊ कॅन वी स्टे हेल्दी. आता आपल्याला हेल्दी म्हणजे काय कळलं, हेल्दी राहण्यासाठी काय करायचं आहे, त्यातल्या पण बऱ्याच गोष्टी समजल्या. तर आपण कसं राहू शकतो. फॉर स्टेईंग हेल्दी वी मस्ट ईट न्यूट्रिशियस फूड, मेंटेन हायजीन, स्टे इन अ क्लीन प्लेस, एक्झरसाइज रेग्युलरली, गेट प्रॉपर स्लीप, spend time with family and friends and have a positive attitude. म्हणजे तुम्ही फूड आहे ते सुद्धा हेल्दी फूड घ्यायचं आहे, फ्रेश फूड घ्यायचं आहे, एक्झरसाइज करायचं आहे. त्याचबरोबर स्लीप जे आहे ती रेस्टफुल स्लीप पाहिजे, प्रॉपर स्लीप पाहिजे. तुम्ही टाईमसुद्धा स्पेंड फॅमिलीसोबत केला पाहिजे, मित्रांसोबत केला पाहिजे आणि हॅव अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. आणि तुमचा दृष्टिकोन सुद्धा पॉझिटिव्ह पाहिजे. दृष्टिकोन पॉझिटिव्ह असणे म्हणजे आपण आयुष्यात जगत असताना किंवा आता तुम्ही रोज अभ्यास करता आणि कुठल्या तरी टेस्टमध्ये किंवा एक्झाममध्ये जर तुम्हाला कमी मार्क पडले तर तुम्ही निगेटिव्ह विचार न करता किंवा मला नेहमीच कमी पडतात किंवा
अभ्यास केला होता मी पण मला नाहीत पडले मार्क, असा विचार न करता मार्क्स कमी पडले तर ठीक आहे, ह्या टेस्टमध्ये कमी पडले, मग कुठं मार्क गेले याचं ॲनालायसिस करून पुढच्या एक्झामसाठी टेस्टसाठी चांगली तयारी करणे, याला म्हणायचं पॉझिटिव्ह माइंडसेट. तर अशा पद्धतीचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दृष्टिकोन तुमचा असला पाहिजे. व्हॉट शुड वी डू, व्हॉट शुड वी अवॉइड टू कीप आवर सेल्स हेल्दी. मग आता हे सगळं करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, व्हॉट शुड वी डू अँड व्हॉट शुड वी अवॉइड, आणि आपण काय टाळलं पाहिजे, ह्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे, आणि त्याची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे. Let us list some good habits that your parents, teachers or elders often encourage you follow. तुम्हाला पॅरेंट्स, टीचर्स आणि एल्डर्स नेहमी सांगत असतात, वारंवार सांगत असतात की हे करा, हे करू नका, ते करा, ते करू नका. हाऊ मेनी ऑफ दीज आर ऑलरेडी अ पार्ट ऑफ युअर डेली रुटीन. आणि त्यातल्या किती गोष्टी तुमच्या डेली रुटीनशी रिलेटेड असतात. विच वन्स वुड यू लाईक टू स्टार्ट फॉलोविंग, ॲड टू लिस्ट बिलो. आणि मग तुम्ही खाली दिलेले जे पॉईंट आहेत ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आता फर्स्ट पॉईंट काय दिलाय, कीप युअर सेल्फ क्लीन बाय मेंटेनिंग पर्सनल हायजीन. तुमचे वैयक्तिक हायजीन किंवा तुम्ही पर्सनली स्वतःला मेंटेन करू शकता. म्हणजे करायचं आहे तर कशा पद्धतीने करायचं, की सकाळी उठल्यानंतर दात घासणे, केस विंचरणे, आंघोळ करणे, स्वच्छ कपडे असणे अंगावर, अशा पद्धतीनं. आणि ईट अ हेल्दी अँड बॅलन्स्ड डाएट. तर बाहेरचे प्रोडक्ट्स जे असतात, डेअरी मिल्क किंवा फास्ट फूड, ते खायचं नाही आहे. हेल्दी आणि बॅलन्स्ड डाएट घ्यायचं आहे. एक्झरसाइज रेग्युलरली, या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला इमेजमध्ये. ईट बॅलन्स्ड डाएट, स्टे फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये काय येणार आहे, एक्झरसाइज रेग्युलरली, मेक टाइम टू रिलॅक्स ऑर मेडिटेट एव्हरी डे तुम्हाला काय करायचं आहे, टाईम काढायचा आहे की रिलॅक्स किंवा मेडिटेट करायचं आहे. मेडिटेशन करणे म्हणजे ध्यान करणे. म्हणजे अगदीच काय तुम्ही ध्यानालाच बसलं पाहिजे असं काय नाही, पण तुम्ही एखादी प्रार्थना सुद्धा रेग्युलर मॉर्निंगला तुम्ही म्हणू शकता. देन नेक्स्ट, नाव थिंक अबाउट हॅबिट्स आर नॉट गुड फॉर युअर हेल्थ. आता काय करायचं ते आपण वरच्या भागामध्ये पाहिलं. आता व्हॉट अवॉइड, काय टाळायचं आहे आपण. ॲड मोर टू द लिस्ट बिलो, स्पेंडिंग टू मच टाईम ऑन मोबाईल फोन्स ऑर अदर डिजिटल स्क्रीन्स. म्हणजे मोबाईल तुम्ही अभ्यासासाठी वापरू शकता किंवा तुम्हाला करमणूक म्हणून थोड्या वेळ 10-15 मिनिटं वापरू शकता, पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही मोबाईलवर किंवा डिजिटल स्क्रीनवर घालवायचा नाही. ईटिंग फास्ट फूड अँड अदर जंक फूड एव्हरी डे. प्रत्येक दिवशी तुम्ही फास्ट फूड किंवा जंक फूड, बाहेर मिळणारे पदार्थ खायचे नाहीत. स्लीपिंग व्हेरी लेट ऑर नॉट गेटिंग इनफ स्लीप. आणि उशिरा झोपणे आणि नंतर तुम्हाला स्कूलला परत सकाळी लवकर उठावं लागतं, त्यामुळं रात्री उशिरा झोप घेणं टाळायचं आहे, लवकर झोपी जायचं आहे. स्किपिंग मील्स इस्पेशली ब्रेकफास्ट, म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट टाळणे. तर सकाळचा ब्रेकफास्ट कंपल्सरी केल्याने शरीरामध्ये उत्साह राहण्यास किंवा ऊर्जा निर्माण होण्यास खूप मदत होते. टेकिंग केअर ऑफ आवर बॉडी अँड माइंड इज इम्पॉर्टंट. आपल्या बॉडी आणि माइंडची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. हेल्दी हॅबिट सपोर्ट अ हेल्दी बॉडी ॲज वेल ॲज हेल्दी माइंड. हेल्दी हॅबिट्स म्हणजे वरती आता ज्या लिस्ट दिल्या होत्या त्या लिस्टमध्ये ह्या ज्या लिस्ट आहेत, ह्या लिस्टमध्ये ज्या दिलेल्या हॅबिट आहेत त्याच्यामुळं काय होणार आहे, तुम्ही हेल्दी राहणार आहात. मग फक्त तुमची बॉडीच हेल्दी राहणार आहे असं काही नाही, तुमचं माइंडसुद्धा हेल्दी राहणार आहे. Discuss your findings with your friends and teachers. From the activity you participated in the discussions, you may have realized that our health depends on many factors. These factors include our lifestyle, how we live, and our environmental मीन्स आवर सराउंडिंग्स. तर तुम्ही ह्यातली ॲक्टिव्हिटी करायची आहे. या ठिकाणी दाखवलं पिक्चरमध्ये की स्मोकिंग आणि अल्कोहोलला नो म्हणायचं आहे तुम्ही. या ठिकाणी मेडिटेशन दाखवलं. यामध्ये काय होतं, मेडिटेशनमध्ये स्ट्रेस मॅनेज केला जातो. त्याच पद्धतीनं जी स्लीप आहे म्हणजे झोप आहे ती तुमची प्रॉपर झोप होते. तुम्ही जर रात्री लवकर झोपला तर सकाळी लवकर उठता.
आता इथे एक ॲक्टिव्हिटी दिली तुम्हाला, लेटेस्ट कम्पेअर. लुक ॲट फिगर 3.3 अँड 3.3, 3.3a अँड 3.3b. विच प्लेग्राऊंड वूड यू लाईक टू प्ले इन अँड वाय? तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये पिक्चर दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ए आणि बी असे 2 पिक्चर दिलेले आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की दोन्ही पिक्चर म्हणजे ठिकाणापैकी तुम्हाला कुठे खेळायला जास्त आवडेल. तर पिक्चर ए मध्ये आपल्याला क्लीनलीनेस दिसतोय. त्याच्यानंतर बाकी त्याच्यामध्ये डर्ट नाही आहे, पोल्युशन नाही. आणि पिक्चर बी मध्ये आपल्याला मॉस्किटोज वगैरे दिसत आहेत, डर्टी एरिया आहे, कचरा पडलेला आहे, पोल्युशन दिसते यामध्ये. तर ह्या ठिकाणी खेळायला आवडेल. मोस्ट ऑफ अस वुड लाईक टू प्ले इन द प्ले ग्राउंड शोन इन फिगर 3.3a. म्हणजे या ठिकाणी खेळायला आवडणार आहे. ॲज इट इज क्लीन, वेल मेंटेन्ड अँड लुक्स ब्युटिफुल. हे वेल मेंटेन्ड आहे आणि सुंदर दिसते. द प्ले ग्राउंड फिगर 3.3b इज पोल्युटेड, डर्टी, अनहायजेनिक अँड फुल ऑफ फ्लाईज अँड मॉस्किटोज. हे डर्टी आहे, अनहायजीन आहे, त्याच्यामध्ये फुल ऑफ फ्लाईज अँड मॉस्किटोज आहे. पीपल लिव्हिंग इन सच एरियाज मे फॉल सिक मोर ऑफन. आणि ह्या एरियामध्ये राहणारे जे लोक आहेत ते वारंवार किंवा सर्रास ते काय होतात, आजारी पडतात. In addition to inculcating good habits and adopting a healthy lifestyle, we must keep ourselves and surroundings clean. जर आपण चांगल्या गुड हॅबिट्स, चांगल्या सवयी जर आत्मसात केल्या, ॲडॉप्ट केल्या, आत्मसात केल्या, तर आपल्याला हेल्दी लाईफस्टाईल मिळेल. त्याचबरोबर आपण काय करू, स्वतःला आणि सराउंडिंगला सुद्धा काय करू, क्लीन ठेवू, हेल्दी ठेवू. Have you ever found it hard to breathe in a place with a lot of smoke or dust? तुम्ही नेहमी ऐकलंच असेल की ज्या ठिकाणी डस्टेड एरिया असतो किंवा स्मोक असतो त्या ठिकाणी ब्रिदिंगला प्रॉब्लेम येतो. दॅट इज बिकॉज क्लीन एअर अँड वॉटर आर इम्पॉर्टंट फॉर आवर हेल्थ. आपल्या हेल्थसाठी क्लीन एअर आणि वॉटर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इन सिटीज, एअर पोल्युशन फ्रॉम व्हेकल्स अँड फॅक्टरीज कॅन कॉज प्रॉब्लेम्स लाईक कफिंग और अस्थमा. आता सिटीमध्ये फॅक्टरीज असल्या, इंडस्ट्रीज असल्यामुळे एअर पोल्युशन तर होतंच, त्याचबरोबर त्या ठिकाणी व्हेकल्स वगैरे पण जास्त प्रमाणात असतात. तर त्या ठिकाणी कफ और अस्थमा यासारखे रोग होतात. द एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच AQI हेल्प्स अस नो हाऊ क्लीन द एअर इज. तर AQI आपल्याला सांगतं की आपली एअर जी आहे, हवा आहे, ती किती प्रमाणात क्लीन आहे. अ क्लीनर एन्व्हायरमेंट हेल्प अस स्टे हेल्दी अँड फील बेटर. क्लीन एन्व्हायरमेंट असतं ते आपल्याला हेल्दी राहण्यासाठी पण मदत करतं आणि आपल्याला छान वाटतं पण क्लीन एन्व्हायरमेंटमध्ये. ते आपल्याला ह्या 2 पिक्चरमधून लक्षात आलं. ह्या पिक्चरमध्ये आपल्याला थांबवू सुद्धा वाटणार नाही ह्या ग्राउंडवर, पण ह्या पिक्चरमध्ये जे दाखवलं त्याच्यामध्ये आपल्याला थांबायला किंवा त्या ठिकाणी खेळायला जायला तुम्हाला छान वाटेल. बट हेल्थ इज नॉट ओनली अबाउट द बॉडी, आवर फिलिंग्स अँड रिलेशनशिप्स मॅटर टू. आता हेल्थ म्हणजे काय, तर ते फक्त आपल्या बॉडीशी रिलेटेड नाही. तर आपण WHO सांगितलेली डेफिनेशन पाहिलीच. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की फिलिंगसुद्धा गुड असल्या पाहिजेत, आपलं रिलेशनशिपसुद्धा बेटर असलं पाहिजे. इवन इफ वी ईट वेल अँड लिव्ह इन क्लीन प्लेस, वी मे नॉट फील गुड इफ वी आर लोनली और अपसेट. जर तुम्हाला राहायला छानसं घर आहे आणि तुमच्याकडं सगळ्या फॅसिलिटीज आहेत, पण तुम्हाला जर फिलिंग चांगली वाटत नसेल, बरं म्हणजे छानसं भावना तुमच्या मनात नसतील, तर तुम्हाला एकटं वाटतं आणि तुम्ही अपसेट होता. स्पेंडिंग टाइम विथ फ्रेंड्स अँड फॅमिली, टॉकिंग, लाफिंग अँड हॅव्हिंग फन हेल्प कीप आवर माइंड्स हेल्दी टू. त्याचबरोबर आपण ज्यावेळी टाईम स्पेंड करतो फॅमिली आणि फ्रेंडसोबत, त्यांच्यासोबत बोलतो, हसतो आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत विचारांची देवाणघेवाण होते, तेव्हा आपल्याला मदत होते की आपलं माइंड हेल्दी राहण्यासाठी.
या ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की आपली बॉडी म्हणजे फिजिकली सुद्धा आपण कसं पाहिजे, हेल्दी पाहिजे आणि प्लस आपलं माइंड पण हेल्दी पाहिजे. म्हणजे या 2 गोष्टी जर तुमच्या हेल्दी असतील तर तुम्ही हेल्दी पर्सन आहात. तुम्हाला बॉडी आणि माइंड ह्या दोन्हीची काळजी घ्यावी लागणार आहे. बॉडीची काळजी तुम्ही एक्झरसाइज करून घेऊ शकता आणि माइंडसाठी तुम्ही योगा, मेडिटेशनचा उपयोग करू शकता. तुम्ही यापैकी याच्या आधी कधी जर मेडिटेशन केले असेल जर आणि तुम्ही कोणकोणते एक्झरसाइज करता तुम्ही कमेंटमध्ये सांगितले तरी चालेल. थँक्यू.